कोणती सर्जरी आली म्हटल्यानंतर वेदना आल्याच, परंतु ही वेदना कमी करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकतो. त्याच्यामध्ये आपण प्री ऑपरेटिव्ह ऑपरेशन करण्यापूर्वी काही अँटीबायोटिक किंवा औषधांचा वापर करू शकतो, जेणेकरून पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेटिव्ह नंतरचं पेन कमी होतं. ऑपरेशनच्या वेळेला अशी काही औषधं वापरू शकतो कमरेतल्या भुली बरोबर आहे, जेणेकरून पोस्ट ऑफ पेन होत नाही. एक एपिड्युरल कॅथेटर असतो, तो आपण पेशंटच्या शरीरामध्ये ठेवू शकतो, जेणेकरून त्याच्यातून आपण औषध देतो. शिरेतून देण्याची किंवा कमरेला टोचून इंजेक्शन देण्याची गरज त्याच्यामुळे लागत नाही. आणि या सर्व गोष्टींमुळे हे ऑपरेशन कमीत कमी वेदनादायी आणि आरामदायी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याचवेळेला लॅप्रोस्कोपिक आपण जेव्हा दुर्बिणीतून ऑपरेशन करतो त्यावेळेला पोटामध्ये पण असे काही भुलीची औषधं आपण पोटामध्ये टाकतो, जेणेकरून पेशंटला नंतर काही अशा प्रकारचं पेन कमी प्रमाणात होतं. आणि ज्या कारणासाठी पेशंटने ऑपरेशन केलं आहे त्या कारणाचं आपण नक्कीच निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून समजा पहिल्यांदा पेशंटला खूप रक्तस्राव होत असेल किंवा डिसेंट ज्याला आपण प्रोलॅप्स म्हणतो ते होत असेल, तसं नक्कीच निराकरण होतं आणि पेशंटचं जे आयुष्य आहे नंतर सुधारतं. कॅन्सरमध्ये देखील हा सर्व एक्सटेन्सिव्ह पोर्शन काढून टाकल्यानंतर केमो रेडिएशन दिल्यानंतर पेशंटचं लाईफ 10 वर्ष 15 वर्ष असं देखील आढळून येतं, योग्य वेळात जर आपण ते कॅन्सरचं ऑपरेशन केलं तर. त्याच्यामुळे ज्या कारणांसाठी आपण करतोय ती जर योग्य कारणं असतील, खेडेगावामध्ये किंवा अजूनही काही ठिकाणी लोकांना मासिक पाळीचा नेहमीचा त्रास सहन होत नाही, या कारणासाठी कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषधं न वापरता डिरेक्टली गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो, तो चुकीचा आहे. अशा काही गोष्टी आपल्या थांबल्या पाहिजेत. परंतु जर त्या योग्य कारणासाठी झालेल्या असेल तर त्यापासून नक्कीच फायदा होतो. अयोग्य कारणासाठी जर हिस्टेक्टॉमी केली तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच पेशंटला नंतर जाणवतात आणि मग ऑपरेशनला त्याचा दोष दिला जातो. परंतु योग्य कारण शोधणं आणि त्याचं ऑपरेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे.